विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण पहिले काहीतरी आहे, पण काय आहे? यामध्ये तत्वज्ञान म्हणजे काय हे आपण पाहिले. तत्वज्ञानाचा अभ्यास करीत असताना तच्चे सार, सत्य स्वरूपाविषयीचे ज्ञान, अनुभवाला येणाऱ्या आणि अनुभवापलीकडील सर्व गोष्टींचे ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञानाची मूळ व्याख्या आपण पाहिली. दृश्य विश्वाच्या बुडाशी असणाऱ्या अंतिम सत्याचा अभ्यास म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे काय हे आपण पाहिलेच, पण आज आपल्याला सत्तामीमांसा म्हणजे काय हे आपल्याला पाहायचे आहे. पण सत्तामीमांसा म्हणजे काय हे पाहण्याच्या आधी आपण तत्वज्ञान म्हणजे काय या गोष्टीचा थोडा विचार करू आणि मग सत्तामीमांसेकडे वळू. आपण तत्वज्ञानाच्या संदर्भात किंवा तत्वज्ञान म्हणजे काय यासाठी काही गोष्टी पाहिल्या. त्यात आपण पाहिलं मीमांसा जाणणे, जाणून घेणे, समजून घेणे, मनन करणे, चिंतन करणे, अनुभवाला येणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणे, अनुभवापलीकडील गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजे काय तर विश्वातील सत्य स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, जाणणे. जे अस्तित्वात आहे ते आणि जे अनुभवाच्या पलीकडे आहे ते, ज्याची जाणीव होते ते आणि ज्याचा अनुभव येतो ते, या सर्वांचा अभ्यास आपण तत्वज्ञानाच्या माध्यमातून करीत असतो. आणि म्हणून आपण तत्वज्ञानाच्या संदर्भात असं म्हटलं की दृश्य विश्वाच्या बुडाशी असणाऱ्या अंतिम सत्याचा अभ्यास म्हणजे तत्वज्ञान. दिसणारं विश्व आणि त्याच्यामध्ये अंतिम सत्तत्व काय आहे या व्याख्येला गृहीत धरूनच आपल्याला सत्तामीमांसेचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. दृश्य विश्वाच्या बुडाशी असणाऱ्या अंतिम सत्याचा अभ्यास आणि सत्तामीमांसा या दोन्हींचाही अत्यंत जवळचा संबंध आहे. विश्वातील सत्तत्व जाणणे, समजून घेणे याला आपण सत्तामीमांसा असं म्हणतो. विश्वामध्ये जे जे काही अस्तित्वात आहे आणि ते अस्तित्वात असण्यामागे कोणतं तत्व कारणीभूत आहे, आवश्यकतेने कोणतं तत्व अस्तित्वात आहे. आवश्यकतेने म्हणजे कंपल्सरी कोणतं तत्व अस्तित्वात आहे, तर याला आपण दृश्य विश्वाच्या बुडाशी असणाऱ्या अंतिम तत्वाचा अभ्यास असं म्हटलं, अंतिम सत्याचा अभ्यास असं आपण म्हटलं. मग आता या व्याख्येच्या माध्यमातून सत्तामीमांसा म्हणजे काय तर विश्वामध्ये असणाऱ्या सत्तत्वाचं ज्ञान आपल्याला होणं. एखाद्या गोष्टीमागे कुठलं तत्व अस्तित्वात आहे याचा शोध आपण घेणे, याला आपण म्हणतो दृश्य विश्वाच्या बुडाशी असणाऱ्या अंतिम सत्याचा अभ्यास. आणि सत्तामीमांसा सुद्धा दुसरं काहीच सांगत नाही. सत्तामीमांसा सुद्धा या बाजूनीच बोलते. सत्तामीमांसेचं स्वरूप सुद्धा या बाजूनी महत्वाचं आहे. मग दुसरी व्याख्या आपण पाहिली, सत्य स्वरूपाचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. प्रत्येक विषय आपल्याला सत्तत्वाचं ज्ञान करून देतो, पण प्रत्येक विषयाच्या काही मर्यादा असतात, लिमिट्स असतात, व्याप्ती असते. ठराविक
त्याचं काही ठराविक मर्यादा, ठराविक भाग ठरलेले असतात. मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगीत, साहित्य, कला. तर यामध्ये चित्रकला म्हटलं तर ते चित्राशी संबंधित आहे, गायन म्हटलं तर ते गायनाशी संबंधित आहे, वादन म्हटलं तर ते वादनाशी संबंधित आहे, जीवशास्त्र म्हटलं तर ते जीवांच्या सभोवती असणारा अभ्यास म्हणजे जीवशास्त्र, विविध केमिकलचा, रसायनांचा अभ्यास म्हणजे रसायनशास्त्र. विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्या सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे भौतिकशास्त्र. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांचा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आढावा घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला सत्य स्वरूपाचे त्या त्या विषयाचे ज्ञान होत असते. पण तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सत्तत्व, सत्ता मीमांसा म्हणजे काय, तर या व्याख्येमध्ये सुद्धा सत्य स्वरूपाचे ज्ञान, विश्वामध्ये काय अस्तित्वात आहे याचं सत्य स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि तेच काम सत्ता मीमांसा सुद्धा करत असते. आणि या व्याख्येच्या माध्यमातून सुद्धा सत्ता मीमांसेचं स्वरूप समोर येतं. तिसरी व्याख्या आपण पाहिली होती, अनुभवाला येणाऱ्या आणि अनुभवापलीकडील सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे तत्वज्ञान. काही गोष्टी जाणतो, काही गोष्टी अनुभवतो, काही गोष्टी समजून घेतो, काही गोष्टी अस्तित्वात असतात, काही गोष्टी अस्तित्वात नसतात, कल्पनेमध्ये अस्तित्वात असतात. बघा, लहान मुलं म्हणतात, एक गाणं आहे, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमचा चांगला. आयडिया आहे, कल्पना आहे, पण या कल्पनेमध्ये अस्तित्वात असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याचंही सत्तत्व काय आहे? अनुभवाला येणाऱ्या आणि अनुभवापलीकडील. मग अनुभवापलीकडील म्हणजे कल्पनेमध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी अस्तित्वात आहे त्याचा आढावा सुद्धा सत्ता मीमांसा घेत असते. आणि प्लेटोची व्याख्या जर आपण पाहिली, चौथी व्याख्या आपण पाहिली, फिलॉसॉफी इज द चाइल्ड ऑफ वंडर. मग काही काही गोष्टी विश्वामध्ये आपल्याला अशा दिसतात की ज्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटतं आणि या आश्चर्याच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यामध्ये, त्या आश्चर्यामध्ये कुठलं सत्तत्व दडलेलं आहे याचा आपण अभ्यास करत असतो. आणि म्हणून तत्वज्ञानाच्या विविध व्याख्यात सुद्धा सत्तत्व दडलेलं आहे असं आपल्याला दिसून येते, सत्ता मीमांसा दडलेला आहे असे आपल्याला दिसून येते. मग आता आपण सत्ता मीमांसेच्या स्वरूपाकडे वळू. आता सत्ता मीमांसा म्हणजे काय? मग तत्वज्ञानाचं स्वरूप पाहताना, त्याचा अभ्यास करताना आपल्याला असं दिसून येते की तत्वज्ञान हे अंतिम सत्याचा शोध घेत असतं. मग अंतिम सत्य, वास्तव सत्य, अस्तित्वात असणारं सत्य, दिसणारं सत्य, भासणारं सत्य, वस्तू आणि तिचे अनेक रूप, याच्यामध्ये मूळ तत्व शोधून काढणे याला आपण सत्ता मीमांसा असं म्हणतो. मग सत्ता मीमांसा म्हणजे काय? सत्ता मीमांसेचा अर्थ पाहताना आपल्याला असं दिसून येते, सत तत्व, मूळ तत्व शोधून काढणे, मूळ तत्व शोधणे, मूळ तत्वाचा अभ्यास करणे. आणि या मूळ तत्वाचा अभ्यास करण्याच्या तत्वज्ञानाच्या पद्धतीला आपण सत्ता मीमांसा असं म्हणतो. वस्तू आणि तिचे अनेक रूप, पण त्यामधील त्याचं मूळ रूप याचा शोध घेणे याला आपण सत्ता मीमांसा असं म्हणतो. आता सत म्हणजे काय? तर सत म्हणजे असणे आणि असत म्हणजे नसणे. मग सत म्हणजे सत्य स्वरूपासंबंधीचा दृष्टिकोन, विश्वामध्ये काय सत्तत्व दडलेलं आहे याचा अभ्यास करणे
याला आपण सत्तामीमांसा असं म्हणत असतो. हा सत्तामीमांसेचा अभ्यास करत असताना मीमांसा म्हणजे काय, तर मीमांसा म्हणजे जाणणे, चिंतन करणे, मनन करणे, याला आपण मीमांसा असं म्हणत असतो. समजा आता मूळ तत्वाचा अभ्यास करायचा असेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. मग दूध आहे, दही आहे, ताक आहे, लोणी आहे, श्रीखंड आहे, पेढे आहे. ह्याच्यातलं मूळ तत्व काय, तर दूध हे त्याचं मूळ तत्व आहे. म्हणजे दूध असल्याशिवाय या सगळ्या गोष्टींचं अस्तित्वच नाही. मग सत्य जाणून घेणे, वस्तूच्या मूळ स्वरूपाचं आकलन होणे, वस्तूचं मूळ स्वरूप समजून घेणे, वस्तूच्या मूळ स्वरूपाचा बोध होणे, वस्तूच्या मूळ स्वरूपापर्यंत जाणे आणि त्यातील सत्तत्व जाणून घेणे, याला आपण सत्तामीमांसा असं म्हणत असतो. उदाहरणात जर पाहायचं झालं तर झाडाची मुळं, खोड, फांद्या, पाने, फुले, यामध्ये झाडाचं मूळ तत्व काय आहे? झाड कशामुळे अस्तित्वात आहे? झाडाचं मूळच नसेल तर झाड अस्तित्वात राहील का? आणि म्हणून झाडाचं सत्तत्व हे मूळ आहे. मग अनुभवाला येणाऱ्या आणि अनुभवापलीकडील सर्व गोष्टींमध्ये जर आपण पाहिलं तर झाडाचं मूळ तत्व, तर त्याची असणारी मुळं हे त्याचं मूळ तत्व आहे. आपण लाकडाच्या अनेक वस्तू पाहतो, लाकडाचं अनेक फर्निचर वगैरे पाहतो, त्याच्यामध्ये खुर्ची, टेबल, दार, खिडकी आणि विविध उपयोगाच्या वस्तू आपण पाहतो. यामध्ये जर आपण विचार केला तर त्याचं मूळ तत्व काय आहे? त्याचं मूळ तत्व लाकूड आहे. आता अग्नी, ठिणगी, जळता निखारा, जाळलेला कचरा, आग, याचं मूळ तत्व काय? तर याचं मूळ तत्व अग्नी आहे. मग सत्तत्व, सत्तामीमांसा म्हणजे काय? तर सत्तामीमांसेच्या जर काही व्याख्या आपण पाहिल्या तर त्यामधली पहिली व्याख्या आपण अशी पाहू की विश्वामध्ये जे जे सर्व अस्तित्वात आहे, जे दिसते, असते आणि भासते, यातील सत्तत्व, यातील मूळ तत्व, यातील वास्तव तत्व, यातील खरे तत्व शोधून काढणे, याला आपण सत्तामीमांसा असं म्हणतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा तुम्ही, अनेक गोष्टींची अनेक रूपं आपल्याला दिसून येतं. जसं की अंडे, अळी, सुरवंट, कोश आणि फुलपाखरू. या सर्वांमध्ये निसर्गाची एक प्रक्रिया सुरू असते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला फुलपाखरू दिसतं, अंड दिसतं, सुरवंट दिसतं. आणि मग त्यातलं मूळ तत्व काय हो? त्यातलं मूळ तत्व अंडी. मग पहा, दूध, दही, ताक, लोणी, तूप, सोने, त्याचे विविध अलंकार, या सगळ्या आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, सोने आणि त्याचे अलंकार, लाकूड आणि त्याच्या वस्तू, आणि या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सत्तत्व म्हणजे लाकूड आणि लाकडाच्या वस्तू, यामध्ये सत्तत्व, खरं तत्व आहे लाकूड. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, यात आहे दूध. लोखंड आणि लोखंडाचे पदार्थ, यात आहे लोखंड. सुवर्ण आणि सुवर्णाचे अलंकार आहे, यामध्ये आहे सुवर्ण, सोनं. मग अनुभवाला येणाऱ्या आणि अनुभवापलीकडील या सर्व गोष्टींच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण सत्तामीमांसेचा शोध घेतो, त्यावेळेला सत्तामीमांसा या कल्पनेची व्याख्या वरील उदाहरणातून आपल्याला करता येते. तर वरील उदाहरणातून आपण जी व्याख्या तयार करतो ती अशी की विश्वामध्ये ज्या ज्या सर्व गोष्टी अस्तित्वात आहेत, ज्या गोष्टी दिसतात, असतात आणि भासतात, यामधील मूळ तत्व शोधून काढण्याच्या प्रक्रियेला सत्तामीमांसा असे म्हणतात.
बघा, विश्वातील मूळ तत्व शोधून काढण्याच्या प्रक्रियेला सत्ता मीमांसा असे म्हणतात. वस्तू आणि त्याची अनेक रूपे यांचा अभ्यास आणि यातील सत्य जाणून घेणे याला सत्ता मीमांसा असे म्हणतात. वस्तू आणि त्याची अनेक रूपे, सत्ता मीमांसा म्हणजे काय? दुसरी व्याख्या जेव्हा आपण सत्ता मीमांसेची करतो तेव्हा असं दिसून येते की वस्तू आणि त्याची अनेक रूपे याचा अभ्यास आणि यातील सत्य जाणून घेणे याला सत्ता मीमांसा असे म्हणतात. बघा तुम्ही, पदार्थ एक पण त्याच्या अनेक रेसिपी, व्यक्ती एक पण त्याच्यातले अनेक गुण, प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात, अनेक दुर्गुण असतात, पण आपण अनेक गुण आणि दुर्गुण याच्यासहित वस्तू किंवा व्यक्तीचा स्वीकार करत असतो. आणि म्हणून मग ही दुसरी व्याख्या जी आहे, वस्तू आणि त्याची अनेक रूपे यांचा अभ्यास आणि त्यातील सत्य जाणून घेणे याला सत्ता मीमांसा असे म्हणतात. वस्तू असो व्यक्ती असो, त्याच्यामधील अनेक गोष्टी आपण जाणून घेतो आणि ज्या आपल्याला भावतात त्याच्यावर आपण प्रेम करतो. वस्तूच्या संदर्भातही असंच असते. आपण त्याची अनेक रूपे जाणून घेतो आणि त्याच्या माध्यमातून आपण त्याचं सत्तत्व, त्याचं मूळ तत्व शोधून काढतो. याला आपण सत्ता मीमांसा असं म्हणतो. तिसरी एक व्याख्या अशी दिली आहे की निसर्गाशी संबंधित अनेक बदल आणि या बदलामधील सत्य जाणणे, ओळखणे, समजून घेणे म्हणजे सत्ता मीमांसा. निसर्गाशी संबंधित अनेक बदल आणि या बदलामधील सत्य जाणून घेणे, समजून घेणे म्हणजे सत्ता मीमांसा. आता बघा, निसर्ग पाहिला, निसर्गातील वस्तू पाहिल्या, निसर्गातील काही वस्तूंमध्ये इतकं मोठं आश्चर्य सामावलेलं आहे की त्याच्यामधील खरं सत्तत्व काय आहे हे आपल्याला कळतच नाही. जसं की मी नेहमी एक उदाहरण देत असतो विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही मोर पाहिला आणि मोराचं पीसही पाहिलं. मला नाही वाटत की कुठल्याही पक्ष्याचं पीस मोर पिसा इतकं सुंदर असेल. कोणताही पक्षी त्याचं पीस जितकं सुंदर आहे, मोर पीस जितकं सुंदर आहे, तितकं कुठल्याही प्रकारचं दुसऱ्या पक्षाचं पीस असेल असं निश्चितपणे वाटत नाही. मग निसर्ग आणि निसर्गाशी संबंधित अनेक बदल आणि या बदलामधील सत्य जाणणे याला सुद्धा सत्ता मीमांसा असं म्हणतात. अनेक गोष्टी निसर्गामध्ये असतात की ज्या अतर्क्य असतात, ज्याचा आपण तर्कच लावू शकत नाही. आपली जिज्ञासा, आपली मीमांसा, आपलं चिंतन याच्यामुळे जागं होतं आणि आपण मूळ तत्व काय आहे हे शोधून काढण्याचे काम करत असतो. म्हणजेच बघा, ज्या तीनही व्याख्या पाहिल्या आपण सत्ता मीमांसेमध्ये, किंवा आपलं दैनंदिन जीवन आणि त्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जी काही काम करतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्यासमोर ज्या ज्या गोष्टी येतात त्यातलं मूळ तत्व शोधून काढण्याचं काम आपण करतो, त्याला म्हणू आपण सत्ता मीमांसा. विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत, ज्या आपल्या अनुभवाला येतात, ज्या आपल्या अनुभवा पलीकडच्या आहेत, ज्या दिसतात, ज्या भासतात, आणि खरंच या सगळ्या गोष्टींमध्ये काय सत्तत्व दडलेलं आहे, मूळ तत्व काय आहे, याला आपण सत्ता मीमांसा असं म्हटलं. वस्तू आणि त्याची अनेक रूपे याला आपण सत्ता मीमांसा असं म्हटलं. ती अनेक रूपं जाणून घेणे आणि त्या माध्यमातून कार्यप्रवृत्त होणे, त्यातला मूळ भाग समजून घेणे यालाही आपण सत्ता मीमांसा असं म्हटलं. निसर्गाशी संबंधित अनेक बदल आणि या बदलामधील सत्य जाणणे
ओळखणे याला सुद्धा आपण सत्तामीमांसा असं म्हटलं. एकूणच जर सत्तामीमांसेचं स्वरूप आपण पाहिलं तर असं दिसून येतं की सत्तामीमांसा ही आपल्या अनुभवाशी संबंधित आहे, आपल्या अनुभवापलीकडे सुद्धा संबंधित आहे. आपल्याला ज्या ज्या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये लागतात त्याच्याशी सुद्धा सत्तामीमांसेचा संबंध आहे, आणि आपल्या अनुभवाच्या पलीकडे ज्या गोष्टी असतात त्याच्याशी सुद्धा सत्तामीमांसा संबंधित आहे. मग या सर्व गोष्टींमधील सत्तत्व जाणून घेण्याचं काम आपण सत्तामीमांसेच्या माध्यमातून करीत असतो. आपण प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करत असतो, प्रत्येक गोष्टीवर मनन करत असतो आणि त्याच्या मूळ तत्वापर्यंत जाण्याचं काम आपण करीत असतो. आणि म्हणून सत्तामीमांसेच्या संदर्भात या तीनही व्याख्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. पण या तीनही व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं की आपण मूळ तत्वाच्या कडेच जात असतो. वस्तूमध्ये असणारं मूळ तत्व काय आहे याचाच आपण अनुभव किंवा अभ्यास करीत असतो. मग सत्तामीमांसेमध्ये काय काय येतं हो? सत्तामीमांसेमध्ये ज्ञानमीमांसा येते, नीतिमीमांसा येते. मग सत्तामीमांसा आणि ज्ञानमीमांसा आणि नीतिमीमांसा यामध्ये काय? तर ज्ञानमीमांसा म्हणजे ज्ञानाविषयी जाणून घेण्याचं काम आपण करत असतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला नॉलेज मिळत असते, ज्या ज्या गोष्टीविषयीचं ज्ञान आपल्याला होत असते आणि या ज्ञानामध्ये मूळ तत्व कुठलं दडलेलं आहे याविषयीचं काम आपण करणे, ज्ञानाविषयी जाणून घेणे. प्रत्येक विषय वेगवेगळा आहे, पण त्या प्रत्येकाविषयी जाणून घेणे, त्याच्याविषयी ज्ञान करून घेणे, त्याच्याविषयी माहिती करून घेणे, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये असणाऱ्या शंकांचं निरसन करणे याला ज्ञानमीमांसा असं म्हणतो. ज्ञानाविषयी जाणून घेणे. मग ज्ञानाविषयी जाणून घेणे याला आपण ज्ञानमीमांसा असं म्हटलं. सत्तामीमांसा, नीतिमीमांसा आणि ज्ञानमीमांसा या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ज्ञानमीमांसेच्या माध्यमातून, नीतिमीमांसेच्या माध्यमातून. आता बघा, नीती जर आपण म्हटलं तर नीतिमीमांसा म्हणजे काय? नीती म्हणजे जीवन जगण्याची योग्य रीत. मग काय आहे बुवा योग्य रीत? जीवन कसं असावं, जीवन कसं नसावं, जीवन कसं जगावं याविषयी जाणणे, समजून घेणे याला सुद्धा आपण नीतिमीमांसा असं म्हणत असतो.